नमस्कार मंडळी. आजपासून मी अगदी साधं असं जेवण करणार आहे आणि एकदम हेल्दी. जर तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुम्ही नक्की करा, कारण याचा रिझल्ट तुम्हाला 3 महिन्यानंतर दिसेल. पण मी आधी काहीच सांगणार नाही आहे. तर अगदी थोडंसं असं तेल वापरून मी गवार आहे ती भाजून घेतलेली आहे, परतून घेतली आहे छान. आणि आता मी अगदी अर्धा चमचा तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये राई, जिरे चांगले फुलल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकला आहे, कांदा एक टाकला होता, तो परतवून झाल्यानंतर त्यात मीठ टाकलं होतं आणि एकच टमाटा टाकलेला आहे. नंतर घरगुती तिखटसुद्धा कमी वापरायचं आहे, म्हणून मी एकच चमचा तिखट, हळद आणि हिंग वापरली आहे. त्यानंतर परतवलेली जी आपली गवार आहे ती टाकली आणि अर्धाच फक्त ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटीच शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि थोडंसं हलवून कुकरला झाकण लावलं आहे आणि फक्त 2 शिट्ट्या दिल्यात. त्याच्यामध्ये आपली भाजी तयार झाली. त्यानंतर मी आता पीठ मळून घेतलं होतं तोपर्यंत आणि पीठ छान मुरलं आहे आणि आता आपण चपात्या करायला घेऊया. तर ह्या चपात्या मी बिन तेलाच्या करते, म्हणजे फुलके करते. मी फुलके करताना आतून तेल अजिबात लावत नाही, तरीसुद्धा फुलके आपले छान फुलतात आणि दिवसभर छान नरम लुसलुशीतसुद्धा राहतात. तर आता माझ्या चपात्या आहेत, म्हणजे आम्ही चपात्याच बोलतो. तर आता हे डाएटचं जेवण आहे. रात्रीच्या जेवणामध्ये ही फुलका असणार आहे, एक फुलका आणि भाजी हवी तितकी आणि एक काकडी मी घेतलेली आहे आणि वरण. रात्रीच्या जेवणात भात घेतलेला नाही. तर तयार आहे माझं अगदी साधंसुधं जेवण.